नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स, सर्वसामान्यांचा साथीदार। नुकत्याच पार पडलेल्या नवरात्र उत्सवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नक्षी येथील शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना भिवापूरच्या भीमादेवी मंदिराचा व जवळच असलेल्या बाहुली विहिरीचा इतिहास कळावा या उद्देशाने सरपंच अनिकेत वराडे यांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमात नाट्य कलावंत व मंदिराची तसेच बाहुली विहिरीची सखोल माहिती असणारे विजय लांजेवार यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। शिक्षण हेच विकासाचं मूळ आहे आणि याच विचाराला प्रत्यक्ष उतरवण्यासाठी राज्य सरकारने सुरू केला आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखं अभियान। या अभियानाचा उद्देश केवळ शाळांच्या भिंती रंगवणं नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणासाठी आनंददायी, सुरक्षित आणि प्रेरणादायी वातावरण उपलब्ध करून देणं हा आहे। शिक्षणासोबतच असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे, असे मत विजय लांजेवार यांनी व्यक्त केले। तसेच मुख्याध्यापिका नंदा गिरडकर यांनी भिवापूर टाइम्स सोबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। नदीमध्ये असलेल्या बाहुली विहिरीबद्दल ठीक आहे, सगळ्यांनी बरोबर पाहून घ्या आधी कसं काय आहे, कशी विहीर आहे, कुठे काय जाते। इकडे सगळं भागाला कुंडल म्हणतात। ह्या कुंडल पर्यंत त्या पायऱ्या दिसतात त्या पायऱ्या ह्या कुंडल पर्यंत आलेल्या आहेत। ही 30 फूट खोल आहे। किती फूट खोल आहे? 30 फूट खोल आहे आणि अशी लांब ही 45 फूट येते। किती फूट? 45। हे विहीर त्या कालखंडातली आहे, 300-400 वर्षा आधीची, जेव्हा राजेशाही होती। राजेशाही मध्ये जेव्हा देवीच्या संबंधात 2 आख्यायिका म्हणजे 2 कथा प्रचलित आहेत। एक अशी की तलावाचं खोदकाम करीत असताना एक आकर्षक दगड तिथे सापडला आणि खोदकाम करणाऱ्या लोकांनी त्या आकर्षक दगडाची तिथे प्रतिष्ठितपणे मांडणी केली, प्रतिष्ठापना केली आणि पूजा अर्चन सुरू केलं। याचा उल्लेख प्रियतम दास रचित एका ग्रंथामध्ये आहे आणि देवीच्या संबंधातच एक आख्यायिका सिद्ध आहे की पांडव इथे आले होते आणि इथे आले असताना त्यांनी भीमामातेची स्थापना केली, भीमाने देवीची स्थापना केली, तिचं नाव भीमामाता पडलं आणि भीमामातेच्या नावावरून भिवापूरचं नाव भीमापूर पडलं। कालांतराने त्या भीमापुराचं भिवापुरात रूपांतर झालं। आज ज्याला आम्ही भिवापूर असं म्हणतो। तुम्ही कुठे आला आहात? आज आपल्यासोबत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नक्षी इथल्या मुख्याध्यापिका आहेत। तर त्यांनी इथे खूप छान उपक्रम राबवलेला आहे। नक्षीवरून आपल्या शाळेतल्या मुलांना, विद्यार्थ्यांना घेऊन इथे आलेले आहेत भीमादेवी परिसरामध्ये। तर यांचा कार्यक्रम जो आहे, जो उपक्रम चालवत आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला ते माहिती देतील। नमस्कार, मी सौ नंदा गिरडकर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नक्षी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे। आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम घेतले जातात। मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आमच्या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय अनिकेतजी वराडे यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण एक उपक्रम घेऊयात की क्षेत्रभेट अंतर्गत वर्षामधून 2 भेटी घ्यायच्या असतात, क्षेत्रांना 2 भेटी द्यायच्या असतात। त्या अंतर्गत आम्ही भिवापूर येथे भीमादेवीचं मंदिर इथे भेट देण्याचं ठरवलं आणि म्हणूनच माननीय अनिकेतजी वराडे सरपंच गटग्रामपंचायत नक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली आज भीमादेवी मंदिराला भेट दिलेली आहे। या भीमादेवी मंदिराविषयी आम्ही ऐकलेलं होतं की यामागे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे।
आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम घेतले जातात. त्या अंतर्गत हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम की विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळाचं महत्त्व माहिती व्हावं, भीमादेवी मंदिर का बरं स्थापन करण्यात आलं, त्याचं महात्म्य काय हे जाणून घेण्यासाठी आमच्या शाळेने आज इथे क्षेत्रभेट घेण्याचं ठरवलेलं आहे. त्यानुसार माननीय लांजेवार सरांनी या क्षेत्राची माहिती दिली आणि इथलं ऐतिहासिक महत्त्व काय आहे याबाबत सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिलेली आहे. त्याबद्दल मी आभार व्यक्त करते. थँक्यू. तालुक्यातील महत्त्वाच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.